येथील MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांची कामगिरी। मोठी मोटारसायकल झाली छोटी। अधिक माहिती अशी की MIDC पोलीस स्टेशन अंतर्गत चोऱ्यांचे प्रमाण गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात वाढत होतं, परंतु निकम आल्यापासून स्थानिक गुन्हेगारांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं। आज 3 मोटारसायकल 2 आरोपींना अटक करण्यात आली, परंतु मुख्य आरोपी योगेश पाटील हा फरार असून त्याचा शोध पथक तपास करीत आहेत। कारण असे की योगेश पाटील सापडल्यानंतर अजून काहीतरी उलगड्यावरील कारण 2 दिवसांपूर्वी देखील शोएब पठाण अटक करून गुन्हे शाखेने त्याला जेलबंद केलं। आता योगेश पाटील जेलबंद होणार का, त्याच्यापासून अजून किती मोटारसायकल सापडतील हा पुढील तपासामध्ये हे कळेल। तसेच MIDC पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हेगारांना चोरांवर MIDC पोलीस स्टेशनचे पथक नजर ठेवून असून पोलीस निरीक्षक निकम व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत। गाड्या रिकव्हर करण्यात आलेल्या आहेत, त्याचा मेमोरंडम पंचनामा करून त्यानुसार 3 गाड्या रिकव्हर करण्यात आलेल्या आहेत। तिसरा एक आरोपी अद्याप तो फरार आहे, त्याचा शोध घेतला जात आहे। त्याचं नाव काय सर? योगेश पाटील म्हणून आहे, त्याचा शोध आम्ही घेतोय। तो मिळून आल्यानंतर त्याच्यामध्ये आम्हाला अजून अतिरिक्त मोटरसायकल मिळण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे। आज शोएब पठाण LCB सापडवला, तो देखील त्यांचा कोणतरी मित्र असेल असं चर्चा होती। बरोबर आहे, तर त्याविषयी सुद्धा कनेक्शन आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतोय का जो LCB पकडलेला आरोपी आणि आमच्या गुन्ह्यातील आरोपी यांच्यामध्ये काय साधर्म्य आहेत आणि त्यांच्यामध्ये काय त्यांचे गुन्हा करण्याची मोडस काय साम्य आहे, त्यानुसार पुढील तपास करत आहोत। अजून मोटरसायकल जास्त सापडू शकतात, चाललाय प्रयत्न, त्याच्यात जास्तीत जास्त मोटरसायकल मिळण्याची शक्यता आहे। थँक्यू। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.